नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इयत्ता सातवीतील कोन व कोनाच्या जोड्या या अंतर्गत आज आपण बहुभुजाकृतीचे अंतरकोन हा भाग बघणार आहोत. इंटेरियर अँगल्स ऑफ पॉलिगॉन. बघा, या आकृतीमध्ये त्रिकोण ABC दाखवला आहे. त्रिकोण ABCचे कोन ए, कोन बी आणि कोन सी हे अंतरकोन आहेत आणि म्हणून मापकोन ABC अधिक मापकोन BAC अधिक मापकोन ACB बरोबर उत्तर येईल 180 अंश. कारण आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. विद्यार्थी मित्रांनो, खालील सारणीचे निरीक्षण करा व निष्कर्ष काढा. पहिली बहुभुजाकृती आपल्याला दाखवली आहे ती म्हणजे त्रिकोण. त्रिकोणामध्ये तीन बाजू असतात. यामध्ये त्रिकोणाची संख्या 1 आणि आंतरकोणाच्या बेरीज येईल 180 गुणिले 1 बरोबर 180 अंश. त्यानंतर पुढील आकृती आहे चौकोन. चौकोनामध्ये दोन त्रिकोणांची संख्या होते 2. पहिला त्रिकोण आणि हा दुसरा. या पद्धतीने दोन त्रिकोण होतील आणि म्हणून आंतरकोणांची बेरीज होईल 180 अंश गुणिले 2 अंश म्हणजेच 360 अंश. त्यानंतर पुढील आकृती आहे पंचकोन. तर या पंचकोनामध्ये साधारणतः त्रिकोणांचा विचार केला तर हा पहिला त्रिकोण होईल, हा दुसराच होईल आणि हा तिसरा होईल. त्रिकोणांची संख्या होईल 3. 180 अंश गुणिले 3 उत्तर येईल 540 अंश. त्यानंतर षटकोनाचा विचार केला तर षटकोनामध्ये बाजूंची संख्या आहे 6. तर त्यामध्ये त्रिकोणाचे होतील पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. 4 त्रिकोण तयार होतील आणि म्हणून 180 गुणिले 4 बरोबर 720 अंश. सप्तकोन आपल्याला दिलाय. सप्तकोनामध्ये एकूण 7 बाजू असतात. त्यापैकी त्रिकोणांची संख्या बघूया. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. तर एकूण या पद्धतीने आपण करू शकतो. 180 अंश गुणिले 5 अंश बरोबर 900 अंश. त्यानंतर अष्टकोनाचा विचार केला तर अष्टकोनाची आकृती आपण काढलेली नाहीये. तर त्रिकोणांची संख्या आपण काढली. बघा, त्रिकोणांची संख्या काढण्याचं सूत्र साधारणतः आपल्याला केलंय बाजू वजा 1. एकूण बाजू जर 2 असतील तर त्यातनं 1 वजा केलं त्रिकोणांची संख्या निघाली. एकूण बाजू 4, बाजू 4 त्यातून एकूण बघा बाजू आहे 3. 3तनं 2 गेलं, 3तनं 2 गेलं तर उत्तर येईल 1. या ठिकाणी एकूण बाजू आहेत 4. 4तून 2 केलं तर त्रिकोणाची संख्या मिळेल. पंचकोनामध्ये 5 आहेत बाजू, त्यातनं 2 वजा केलं तर एकूण त्रिकोणांची संख्या मिळेल. त्याच पद्धतीने इथं सुद्धा 6 बाजूंची संख्या आहे 6. 6तनं 2 वजा केलं तर एकूण त्रिकोणांची संख्या येते 4. सप्तकोनामध्ये सुद्धा 7 वजा 2 उत्तर येईल 5. अष्टकोनामध्ये 8 वजा 2 म्हणजे साधारणतः 6 येथील त्रिकोणांच्या बाजू आणि त्यानुसार आपल्याला त्याच्या अंतरकोणांची जी बेरीज आहे ती 180 अंश गुणिले 6 अंश. तर या पद्धतीने जर आपण केलं तर त्याचं उत्तर येईल 180 गुणिले 6 तर 1080 अंश. आणि अशा पद्धतीने n बाजू असलेल्या आकृतीच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर n वजा 2 ही त्रिकोणांची संख्या होईल आणि म्हणून त्या अंतरकोणांच्या बेरीज 180 गुणिले n वजा 2. या ठिकाणी बहुभुजाकृतीमध्ये तयार केलेल्या त्रिकोणांची संख्या
ही बाजूंच्या संख्येपेक्षा 2ने कमी केलेली आहे. बघा प्रामुख्याने एक गुणधर्म लक्षात येतोय, बहुभुजाकृतीमध्ये वरीलप्रमाणे तयार केलेल्या त्रिकोणांची संख्या ही त्या बहुभुजाकृतीच्या बाजूच्या संख्येपेक्षा 2ने कमी आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी एक नियम तयार झाला, n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या आंतरकोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश गुणुले n वजा 2. बघा प्रामुख्याने n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या आंतरकोणांच्या मापांची बेरीज 180 अंश गुणुले n वजा 2. तर साधारणतः सेमी माध्यमांची जी मुलं आहेत ही सेमी माध्यमांची मुलं तर हाच गुणधर्म या पद्धतीने अभ्यासतील. तर बघा, interior angles of a triangle. In this figure, triangle ABC is given to us, and angle A, angle B, and angle C are interior angles of triangle ABC. So measure of ABC plus measure of angle BAC plus measure of angle ACP, that is equal to 180 degree. Answer is 180 degree. One below and draw your conclusions. The number of sides 3 as name of that polygon triangle, polygon, and the number of triangle is 1. So sum of interior angle is 180 degree into 1, so that will be 180 degree. Quadrilateral, there will be number of triangles, so number of sides is 3 minus 2, so that will be 1. Number of triangle is 1. So in quadrilateral 4, the number of sides is 4 minus 2, so that will be 2. So number of triangles is 2, so 180 degree into 2, that will be 360 degree. Again, here is pentagon. In this pentagon, number of sides is 5, so 5 minus 2, so that will be number of triangle is 3, and 180 degree into 3, its answer is 540 degree. Again, hexagon. In hexagon, number of sides is R6, so 6 minus 2, so that will be number of triangles, that will be 4. So 180 degree into 4, answer is 720 degree. In heptagon, number of sides is 7 minus 2, so number of triangles will be 5, and 180 degree into 5, so that will be 900 degrees. And again, in octagon, so number of triangles measures is 8 minus 2, so that will be 6. So 180 degree into 6, so that answer will be 1080 degree. So in general, if n figures which side n is given, then answer will be 180 degree into n minus 2. So in the number of triangle formed in the polygon as shown in the above, the is 2 less than the number of side of the polygon. So the sum of measures. So final conclusion of this total discussion is the sum of the measures of interior angle of a polygon is 180 degree minus n minus 2. Again, the sum of the measures of interior angles of a polygon is 180 degree. So at 180 degree into n minus 2.